लहानपणापासून तेच एम होता, आधी आर्मीमध्ये जॉईन करायचं आहे किंवा पोलीसमध्ये जॉईन करणार किंवा यांनी सिव्हिल सर्व्हिसची UPSC क्रॅक करणार. एका वर्षीच हे 3 एक्झाम्स क्लिअर केले होते मी. आणि त्यानंतर वडिलांना विचारून वडिलांनी सांगितलं की तू IB जॉईन कर, कारण की ते सेंट्रल सर्व्हिस आहे आणि चांगलं म्हणजे इंटेलिजन्सची सर्व्हिस आहे. नार्को टेररिझम काय, जर आज नाही थांबवलं तर 10 वर्षात खूप वाईट परिस्थिती होणार आपली. हे म्हणजे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी नेशन. कुठला तरी अधिकारी वगैरे येऊन ते थांबवतो, त्यांच्या बिझनेसवर पण परिणाम होतो आणि त्यानंतर ते तुमच्यावरती लावतात आरोप प्रति आरोप. पण मला जास्त काही फरक पडत नाही, ते फक्त माझ्यासाठी मनोरंजन आहे. ते सत्याला कुठलाही पर्याय नाही आणि जर तुम्ही सत्याची बाजूने आहात तर तुम्हाला कशाला घाबरायचं, फक्त तुम्हाला प्रूफ करायचं आहे. अभिमान वाटतो की मी भारतामध्ये आहे आणि आमचं संविधान आहे, आमची भक्कम न्याय प्रणाली आहे की आमच्यासारखे अधिकारी त्यांना प्रोटेक्शन संरक्षण आहे न्यायाचं. संविधानाचा किंवा कायद्याचा भंग केलं सोडायचं का, फक्त सेलिब्रिटी असल्यामुळे सोडायचं? मी फक्त 2 लोकांना उत्तर देणार, एक तर संविधानाला आणि दुसरं आपली भारत माता. अधिकारी कसा असायला हवा, त्याने त्याच्या कारकिर्दीत काय केलं पाहिजे, पण ज्यावेळेस काम करतो सनदी अधिकारी म्हणून कसा वचक अधिकारी आणि जनतेसंदर्भात असायला हवा, या संदर्भात जर आपण विचार केला तर माझ्यासोबत एक डॅशिंग राजकीय असो किंवा चित्रपटसृष्टी असो अशा एका IRS सनदी अधिकारी, ते यापूर्वी जर विचार केला नार्कोटिक ब्युरो कंट्रोल ब्युरोचे ते झोनल डायरेक्टर देखील राहिले. हा, अगदी मी नाव घेतो आहे समीर वानखेडे. समीर वानखेडे सर आपल्या सोबत आहे. त्यांच्याशी आपण आज लेट्सअप मराठीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. समीर सर, तुमचं पहिले लेट्सअप मराठीमध्ये स्वागत. वंदे मातरम, जय हिंद, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. सर, मला एक सांगा, तुम्ही IRS मधून एक्झाम पास होऊन तुम्ही अधिकारी बनलात. कसा होता प्रवास? म्हणजे तुम्ही शिक्षणात घेत असताना बालपणीच तुमची ही मनात महत्वाकांक्षा होते, काय नेमकं कशा पद्धतीने तुम्ही अपघाताने विचार केला की मला एक अधिकारीच बनायचं आहे? हे बघा, लहानपणापासून माझे वडील पण संधी अधिकारी होते, ज्ञानदेव वानखेडेजी. आणि त्यानंतर ते युनिफॉर्म्ड अधिकारी होते, मुंबईमध्ये कार्यरत होते आणि त्यानंतर ही रिटायर्ड एज अ DYSP फ्रॉम पुणे. आणि लहानपणापासून तेच होतं, म्हणजे युनिफॉर्म बघूनच मोठा झालेलो आहे. आणि आई पण म्हणजे जेव्हा मी 8वीत होतो तेव्हा मला NCC मध्ये आईनीच पाठवलं आणि त्यानंतर कॉलेजेसमध्ये NCC वगैरे कंप्लीट केलं. आणि त्या अनुषंगाने लहानपणापासून तेच एम होता, आधी आर्मीमध्ये जॉईन करायचं आहे किंवा पोलीसमध्ये जॉईन करणार किंवा यांनी सिव्हिल सर्व्हिसची UPSC क्रॅक करणार. तर लहानपासून तेच होतं आणि त्यानंतर 10वी नंतर तशी तयारी चालू झाली होती माझी. सो येस. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर लॉ डिग्री घेतली आणि सतत UPSC, MPSC, PSI सर्व जेवढी एक्झाम्स होती सर्व दिली. पण देवाच्या कृपेने फर्स्ट अटेम्प्टमध्ये UPSC मध्ये क्रॅक झाला माझा. बालपणी एखादी अशी घटना घडली की जी तुमच्या लक्षात राहील, शिक्षण घेत असताना तुमची घरच्यांची साथ कशी होती आणि UPSC ची एक्झाम देत असताना कोणकोणती आव्हानं तुमच्या समोर होते? म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं, की लॉट मेनी इन्सिडेंसेस हॅपन, म्हणजे लहानपणामध्ये किंवा 10वी नंतरही 10वी-11वी नंतर माझी जी आई होती, शी हॅड हर ओन बिझनेस. व्यसन म्हणजे व्यवसाय स्वतःचा होता. आणि त्यानंतर आईने पण मला सांगितलं, की "यू जॉइन द फॅमिली बिझनेस ऑल्सो." आणि वडील गव्हर्नमेंटमध्ये होते आणि आईचा पर्सनल फॅमिलीचा बिझनेस होता. आणि त्यानंतर बिझनेस करताना मला म्हणजे कॉलेज पण अटेंड करायचो मी. आणि त्यानंतर आईचं पण आय यूज्ड टू पार्टिसिपेट इन हर वर्क्स. तेव्हा मला असं कळलं, की म्हणजे हाऊ डिफिकल्ट ब्युरोक्रेसी कॅन बी. जे रेड टेपेसी आपण म्हणतो, जे कंप्लेंट्स वगैरे आपण म्हणतो, एम्पॅथी नसते. तर ते मी स्वतः भोगवलं आधी. आणि त्यानंतर मला असं वाटलं, मी आईला नेहमी कंप्लेंट करायचं, की आई म्हणजे असं ह्या लायसन्सला इश्यू झालेला आहे, हे बिझनेसमध्ये इश्यू होतोय. तर आईने मला सांगितलं, की रडायचं नाही. ते सर्व्हिसमध्ये तू स्वतः अभ्यास कर, स्वतः IAS बन आणि त्यानंतर तू स्वतः चेंज कर सिस्टमला. तर ते म्हणजे आईनी पण प्रोत्साहन खूप दिलं. आणि त्यानंतर मग तसं जसं तुम्हाला सांगितलं, मग 12वी नंतर UPSCची स्टडी केली आणि त्यानंतर ते क्रॅक झालं. त्यानंतर वडिलांचा पण खूप सहभाग होता. म्हणजे प प प ज्याला म्हणतात प्रोत्साहन पण दिलं वडिलांनी, इन्स्पिरेशन केलं. आणि त्यानंतर आईचं पण सतत तेच होतं, की आयदर तू पोलीस जॉइन करणार किंवा आर्मी जॉइन करणार. देअर वॉज नो अदर ऑप्शन फॉर.
UPSC तुम्ही क्रॅक केल्यानंतर सर्वात पहिली तुम्ही कोणत्या पोस्टिंगला होतात आणि नंतर कशा पण तुमची ती प्रगती होत गेली? जसं तुम्हाला सांगितलं मी एम-पी-एस-सी पण दिलं होतं. मी राज्यसेवा पण पास केली होतं आणि त्यानंतर पी-एस-आय जे पी-एस-आय, एस-टी-आय आणि असिस्टंटची जी एक्झाम आहे ती पण क्लिअर केली होती मी. आणि आय-बी इंटेलिजन्स ब्युरोची पण एक्झाम म्हणजे एका वर्षीच हे 3 एक्झाम्स क्लिअर केलं होतं मी. आणि त्यानंतर वडिलांना विचारून वडिलांनी सांगितलं, की "तू आय-बी जॉइन कर." कारण की ते सेंट्रल सर्व्हिस आहे आणि चांगलं म्हणजे इंटेलिजन्सची सर्व्हिस आहे. तर ते जॉइन केलं मी आणि त्यानंतर माझी फर्स्ट पोस्टिंग एक नक्षल प्रभावित एरिया होता आंध्र प्रदेशला, आता तेलंगणा आहे. निजामाबादमध्ये माझी पोस्टिंग झाली होती अँटी नक्षलाइट विंगमध्ये. तिथे 2 वर्ष कार्यरत होतो आणि तिथे वाटलं, की मला आता यू-पी-एस-सी द्यायचं आहे. आय-एस आणि आय-पी-एस व्हायचं मला. सो वर्किंग देअर अल्सो आय वाज स्टडींग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस आणि त्यानंतर तेच 2007ला एक्झाम देऊन 2008ला झालं. म्हणजे चॅलेंजेस होते. ऑलरेडी सर्व्हिसमध्ये होतो मी त्यावेळी जेव्हा यू-पी-एस-सी क्रॅक केलं. तिथे मात्र तुम्हाला जसं सांगितलं, की नक्षल प्रभावित एरिया होता आणि त्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन्स खूप व्हायचे आमचे. सो येस वर्किंग अल्सो आणि त्यानंतर अभ्यास वगैरे ते खूपच जास्त झालं होतं डिफिकल्ट. मात्र 4 ते 5 तास झोपायचो मी आणि त्यानंतर स्टडी वॉज व्हेरी टफ ड्युरिंग दॅट टाईम. तुम्ही नार्कोटिककडे कसे वळालात मग? म्हणजे असं आय-आर-एस अधिकारी असून म्हणजे आमच्याकडे कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेशन, कस्टम, जी-एस-टी आणि नार्कोटिक्स हे इम्पोर्टंट आमचा भाग पण आहे सर्व्हिसचं. आणि त्यानंतर एअरपोर्टला पण जेव्हा मी कार्यरत होतो उपायुक्त म्हणून, तिथे पण खूप सारे केसेस झाले होते नार्कोटिक्सचे. त्यानंतर मी एन-आय-एला गेलो, त्यानंतर डी-आर-आयला पण खूप मोठी-मोठी कारवाई झाली होती आमची. आजच्या काळात जेव्हा लोक क्रिटिसाइज करतात कुठलेतरी म्हणजे पोस्ट वगैरे बघतो मी, लोक मला सांगतात, "अरे, ये तो 8 ग्राम पकडता, 9 ग्राम पकडता." असं टॉन्ट वगैरे ते काहीतरी लिहितात. तर लोकांना कदाचित माहीत नसेल डी-आर-आयमध्ये असताना 17 टन ड्रग्स पकडले, 17,000 किलो वगैरे पकडलेले. सो दॅट्स नॉट दी पार्ट बट डी-आर-आयमध्ये खूप कारवाई केली. त्यानंतर एन-सी-बीमध्ये गेलो मी. मग असं आहे की खूप केसेस वगैरे झाले आणि त्यानंतर वर्क करताना हे समजलं की व्हॉट इज नार्कोटिक्स डूइंग डॅमेज, हाऊ दे आर डूइंग डॅमेज टू द कंट्री. नार्को टेररिझम काय? जर आज नाही थांबवलं तर 10 वर्षात खूप वाईट परिस्थिती होणार आपली. हे म्हणजे दिस इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर द नेशन. तर त्या अनुषंगाने म्हणजे असं लक्षच आहे की आता लढायचं आहे ड्रग्सच्या विरोधात. तेच करतो आता. किंग किंग खानचा मुलगा आर्यन खानला ज्यावेळेस तुम्ही पकडलं ड्रग्स सोबत नंतर ते प्रकरण हाताळताना तुमच्यावरती नेमके कोणकोणते दबाव होते? कारण त्या काळामध्ये जर बघितलं असेल की तुम्हीच प्रत्येक माध्यमांवरती, टीव्हीवरती दिसत होता. हे बघा हे हिंदीमध्ये एक म्हण आहे, "जब आप कचरा साफ करते हैं तो आपके ऊपर छींटे उडते, शिंतोडे उडणार तुमच्यावरती." तर तेच आहे ड्रग्ज एक श्राप आहे आपला भारतासाठी आणि जगासाठी. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही हे साफ करणार तर शिंतोडे 100% तुमच्यावरती उडणार. त्यामध्ये खूप लोक असतात, ज्यांना हे सर्व जे धंदे वगैरे चालतात ड्रग्ज वगैरेचे ते प्रोत्साहन देतात ते लोक. तर त्यांना हे चांगलं आवडत नाही, की कुठलातरी अधिकारी वगैरे येऊन ते थांबवतो. त्यांच्या बिझनेसवर पण परिणाम होतो आणि त्यानंतर ते तुमच्यावरती लावतात आरोप, आरोप प्रति-आरोप. पण मला जास्त काही फरक पडत नाही. ते फक्त माझ्यासाठी मनोरंजन आहे ते. आरोप वगैरे आरोप आणि प्रति-आरोप. आणि त्यानंतर अ, अ, रा आपल्या राष्ट्रावर, संविधानावर आणि त्यानंतर जी आपली न्याय प्रणाली आहे भारताची, ती खूप भक्कम आहे. खूप विश्वास आहे मला. आतापर्यंत म्हणजे विश्वास आहे संविधानावरती जिंकलो आहे. पुढे जिंकणार मी. तुम्ही त्या काळामध्ये जर बघितलं असेल तर ड्रग विरोधामध्ये तुम्ही जी मोहीम उभारली होती, त्या काळामध्ये तर अनेक म्हणजे अधिकाऱ्यांनी देखील तुम्हाला म्हणजे तुमची बदली करण्यात आली त्या काळामध्ये. तुमच्यावरती तुमच्या प्रमाणपत्रावरती देखील शंका घेण्यात आली. सध्या काय स्थिती त्याची? सध्या सर्वांनी बघितलं 2022 मध्ये ऑगस्ट 14ला हे जे घाण प्रकारचे आरोप जे कास्ट सर्टिफिकेट, जातीवरती टिप्पणी वगैरे ज्या घाण प्रकारच्या लोकांनी केली होती. तर लोकांनी बघितलं ते कास्ट स्क्रुटिनी कमिटी महाराष्ट्र सरकारची. तर त्यामध्ये हेच आढळलं, की समीर वानखेडे ते सत्य आहे. त्याची जात महार खरी आहे. तो जन्माने जे काही आहे ते आढळलं ते सर्वांनी बघितलं ते. आणि जे आरोप लोकांनी केले ते खोटे आरोप आहे. आणि पण ठीक आहे लोकांना मनोरंजन झाली लोकांची आणि त्यानंतर बाकीचं या लोकांना पण टी-आर-पी वगैरे भेटली घाणच्या प्रकारच्या लोकांना. सो बट इट डझंट मेक एनी डिफरन्स. सत्याला कुठलाही पर्याय नाही आणि जर तुम्ही सत्याची बाजूने आहात, तर तुम्हाला कशाला घाबरायचं? फक्त तुम्हाला प्रूफ करायचं आहे. त्यानंतर दुसरं तुमची बदली केली गेली हे पण लोक म्हणतात. पण वन थिंग इज देअर आय एम एन आय-आर-एस ऑफिसर, ऑल इंडिया लायबिलिटी आहे माझी. ठीक आहे, त्या आरोपामुळे बदली कदाचित झाली असेल. पण आताही तुम्ही बघितलं असेल काय झालं, माननीय न्यायालयाने त्यामध्ये इंटरव्हीन केलं आणि त्यानंतर परत मुंबईला पोस्टिंग केली. आता वेट करतोय ऑर्डरसाठी.
पण ते म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित कभी भी नहीं हो सकता. आर्यन खान प्रकरणाच्या वेळी म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापूर्वी एक चॅट समोर आले होते. त्या चॅटच्या माध्यमातनं तुम्हाला विनंती केली होती, की केस थांबवून घ्यावं. तिचा थोडंसं तिला स्थगिती देण्याची अशा म्हणजे विनंती करण्यात आली होती आणि त्यानंतर पुढे जाऊन असं देखील बोललं गेलं, की 25 कोटी रुपयाची लाच तुम्ही घेतली. हे बोललं नाही गेलं, हे आरोप लावलं गेलं माझ्यावरती आणि त्यानंतर कारवाई पण खूप एजन्सीजनी त्यावरती केली. पण जसं तुम्हाला सांगितलं, की आपली न्यायप्रणाली खूप भक्कम आहे. तर जे लोक त्रास दिले ते आता हायकोर्टात सर्व पेंडिंग आहेत मॅटर आणि मला खूपच म्हणजे अभिमान वाटतो, की मी भारतामध्ये आहे आणि आमचं संविधान आहे, आमची भक्कम न्यायप्रणाली आहे, की आमच्यासारखे अधिकारी त्यांना प्रोटेक्शन, संरक्षण आहे न्यायाचं. सो म्हणजे खूपच मला त्यांना म्हणजे असं वाटतं, की भारतामध्ये खूप अशी एक संस्था आहे न्यायप्रणाली खूप भक्कम. सो येस आय वुड लाइक टू थँक देम ऑल्सो आणि त्यानंतर न्याय जरूर होणार. मला शंका याची कुठली शंका नाही, की न्याय नाही होणार. 100% न्याय होणार आणि सत्याच्या बाजूने निकाल लागणार त्याचा. तो चॅट कोणी व्हायरल केला असावा? कारण त्या चॅटची खूप चर्चा झाली. खूप म्हणजे त्यावरती तुम्ही विचारलं असेल. तुम्हाला देखील विचारणा झाली. म्हणजे माध्यमांनी देखील तुम्हाला भेटले असाल. नाही, नेमकं ते चॅट मीच हायकोर्टात समोर दिलेला आहे. ती लीक कधी झाली नव्हती. ती मीच दिलेला आहे हायकोर्टात समोर. बट नॉनदलेस मला फक्त मला हे सांगू इच्छितो, की एक हायकोर्टात हे मामला आता प्रकरण जे आहे ते प्रलंबित आहे आणि त्यानंतर मी माननीय न्यायालय समोर एक हलफनामा दिलेला आहे, एफिडेव्हिट दिलेलं आहे, की आय विल नॉट स्पीक एनिथिंग अबाउट द केस. असं नाही, की मी अजिबात मला काही बोलायचं नाही त्याबद्दल. मी कोणाशी घाबरत पण नाही या केसमध्ये. पण ओन्ली अँड ओन्ली आय रिस्पेक्ट द ज्युडिशरी आणि मी एफिडेव्हिट दिलेलं आहे. त्या अनुषंगाने मी त्याच्यावरती काही भाष्य नाही करू शकत. बरं दुसरा एक प्रश्न असा आहे, की नेहमीच तुम्ही सेलिब्रिटींना टार्गेट करता हा आरोप तुमच्यावर वारंवार केला गेलाय. मग काय करायचं? सोडायचं त्यांना. जर कोणी याचं संविधानाचा किंवा कायद्याचा भंग केला सोडायचं का फक्त सेलिब्रिटी असल्यामुळे सोडायचं? तुमची काय अपेक्षा आहे? हेच म्हणजे अधिकारी आम्ही खाकी घालतो किंवा आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस जेव्हा आम्ही अभ्यास करतो आणि त्याचं म्हणजे असं आहे की यू शो मी द रूल, आय विल शो यू द फेस. तसं काही चालणार नाही माझ्याबद्दल. आणि मी काय हे टॉलरेट वगैरे करत नाही. जर कोणी भंग केला, शिस्तभंग केला त्याच्यावरती कारवाई करणार. शिस्तभंगी म्हणजे काय माझी फॅमिलीने पण केलं आणि मी त्यामध्ये अधिकारी असेल, मी त्यांच्यावरही कारवाई करणार. मी केलं स्वतः तर माझ्यावरती स्वतः कारवाई आय विल इन्व्हाईट दॅट. तर असं होत नाही आणि त्यानंतर दुसरी म्हटल्यावर जर तुम्ही बघितलं म्हणजे एक्झॅक्टली तर आठवण नाही मला, बट अराउंड इन माय करियर 3,500 पेक्षा जास्त केसेस केले आहेत मी. स्मगलिंगचे, ड्रग्सचे, बाकीचे प्रकारचे केसेस. त्यामध्ये मला वाटत नाही हे जे काय काय तुम्ही सो कॉल्ड सेलिब्रिटीज वगैरे म्हणतात, ते किती 100 वगैरे असतील, 90-100 वगैरे असतील. बाकीच्या लोकांचं काय? बाकीचे लोक हार्डकोर पेडलर्स आहेत, गँगस्टर्स आहेत, स्मगलर आहेत. ते तुम्ही म्हणत नाही मला. ते लोक मला विचारत नाही, की तुम्ही यांच्यावरती का कारवाई केली? ते फक्त ज्यांच्याकडे फेस व्हॅल्यू आहे, जे फेक सो कॉल्ड सेलिब्रिटीज वगैरे असतात, तर त्यांच्यावरती जर कारवाई केली, मला वाटत नाही काही चूक केली मी. याच प्रकरणामुळे तुमची बदली झाली होती चेन्नईला. पण त्या काळामध्ये तुम्ही आर्यन सोबत म्हणजे सक्त रवैया केला होता. म्हणजे त्याच्या संदर्भात असं देखील बोललं गेलं. काय नेमकी हकीकत? नाही, नाही. ते हकीकत वगैरे काय हे बघा मी केस स्पेसिफिक वगैरे कोणाबद्दल बोलणार नाही मी. बट व्हेनेव्हर देअर इज एन अक्यूज्ड दे हॅव टू फॉलो द लॉ. जे कोणी म्हणजे कारवाई वगैरे ज्यांच्यावर कानूनी कारवाई वगैरे न्यायिक कारवाई झालेली आहे, तर दे विल फेस द लॉ. मी इथे कोणाला एंटरटेन करण्यापुरता बसलेलो नाही. आय जस्ट हॅव टू इम्प्लिमेंट द लॉ आणि मी फक्त 2 लोकांना उत्तर देणार. एक तर संविधानाला आणि दुसरं आपली भारतमाताला. सो आय एम नॉट हिअर टू प्लीज एनीबडी आणि कोणाला खुश करिता आलो नाही मी. सर तुमचं लाईफस्टाईल, तुमचं राहणीमान हे आकर्षणाचं केंद्र तर म्हणताच, परंतु त्याच्यावर देखील तुम्हाला लक्ष केलं गेलं. त्याच्यावर देखील तुमच्यावरती वेगवेगळे आरोप लावले गेले. का तुम्ही मग म्हणजे का तुम्ही अशा प्रकारचा पेहराव करतात? असं अनेकांचं म्हणणं आहे. काही राजकीय नेत्यांनी देखील तुमच्यावरती चिखलफेक केली. मग का फाटलेले कपडे घालायचे का? म्हणजे आय एम एन आय-आर-एस ऑफिसर. माझी आई एक चांगली म्हणजे शी वॉज फ्रॉम अ रॉयल फॅमिली. आय कॅन अफोर्ड इट. माझे पैशाने घेतो मी, माझी सॅलरीने घेतो. काही चूक करतो का? आणि दुसरं म्हटल्यावर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी आहे. ठीक आहे. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकविलेलं तेच मी करणार. म्हणजे त्यांनी सांगितलेलं शिका, संघटित व्हा, शिक्षण चांगली घ्या, चांगले कपडे घाला. यू कॅरी युअरसेल्फ गुड. समाज तुम्हाला बघतोय. सो आय विल डू दॅट. हे मात्र हे चुकीचं झालंय, की आधी तरी नॉर्मल घालायचं, आता चांगलं आणखीन घालणार. सर दिशा सालेन प्रकरण पुन्हा एकदा आता चर्चेत आलं आहे. दिशा सालेनचे वडील सतीश सालेंनी वकिलाच्या माध्यमातून त्यांनी विनंती केली आहे, की या प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून
तुमचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे. तशी विनंती देखील त्यांनी न्यायालयाला केली आहे. या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे किंवा तुमच्यापर्यंत काही पोहोचलेलं आहे का? हे मला पण एक नोटीस आलेली आहे. ती मी वाचली. मला सर्व्ह केली गेली ती नोटीस आणि त्यानंतर मला म्हणजे आय हॅव फुल सिम्पॅथी टुवर्ड्स हिम. जे काय भोगवलेलं म्हणजे पूर्ण फॅमिलीने जे दिवस बघितलेले आहे, आय हॅव सिम्पॅथॅटिक ॲटिट्यूड आणि बाकीचं म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे दॅट इज हिज ओन डिसिजन अँड हिज ओन व्ह्यूज. आता माननीय न्यायालय त्यामध्ये काय भूमिका घेतो दॅट इज इम्पोर्टंट. जे आम्हाला न्यायालय सांगणार, आदेश देणार ते आम्ही त्याचं पालन करणार. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं चर्चा सुरू झाल्या होत्या. नेमकं त्याचं पुढं काय झालं? नेमकं गाडं कुठं अडकलं होतं? नाही म्हणजे आता राइट नाउ मी एक संधी अधिकारी आहे, IRS अधिकारी. तर त्यामध्ये काय राजकीयचा काही प्रश्न वगैरे होत नाही. बट देअर वर समथिंग आता पुढे काय आहे म्हणजे काय होणार ते कोणाला माहीत नसतं. म्हणजे उद्या आपण काय करणार? ते काय तुम्हाला पण माहीत नाही, मला पण माहीत नाही. उद्या काय कुठली परिस्थिती असणार. पण हे मात्र हे खरं आहे, की मी फक्त आता राष्ट्रसेवा करत आलोय आणि त्यानंतर पुढे राष्ट्रसेवा करणार. कुठल्या रूपरेषात करणार, कुठल्या स्वरूपात करणार कोणाला माहीत नाही ते. सर, ज्यावेळेस तुमच्यावर आरोप झाले, प्रत्यारोप झाले, त्यावेळेस तुमचं कुटुंब तुमच्या सोबत होतं. तुमच्या सौभाग्यवती क्रांती रेडकर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा बाजू मांडली. त्यांची देखील साथ तुम्हाला वेळोवेळी लाभलेली आहे. अ, कौटुंबिक जीवन कसं आहे तुमचं? म्हणजे कसं दररोजचा खेळ त्या काळ कसा होता आणि आत्ताचा काळ काय? देवाची कृपेने खूपच म्हणजे भाग्यशाली आहे. चांगली आई, वडील आणि त्यानंतर बहीण आणि फायनली क्रांती. सर्वांचा सपोर्ट होता. आई तर म्हणजे स्वर्गवास झालं तिचं 2015 मध्ये. पण सर्वांचा सपोर्ट होता आणि त्यानंतर सर्वांना माहीत आहे, की समीर चूक केली नाही तर लढायचं आम्हाला आणि लढणार कोणी असू दे त्याच्यासमोर. आणि दुसरं म्हटल्यावर जर तुम्हाला माहीत असेल, की संधी अधिकारी किंवा गव्हर्नमेंट ऑफिसरवर कोड ऑफ कंडक्ट वगैरे असतात. मीडियाशी काय बोलायचं, तुमच्यावरती जर आरोप झाले काय करायचं? सो दॅट पॉइंट ऑफ टाईम मी उत्तर देऊ शकलो नाही. कारण का ते बंधकारक होता माझ्यावरती आणि कोड ऑफ कंडक्ट वगैरे होतं. सो आता चूक नाही केली आणि मला म्हणजे जर तुम्ही म्हणजे 17 वर्ष तुमची सर्व्हिस, 18 वर्ष तुमची सर्व्हिस फक्त आणि फक्त इमानदारीने तुम्ही केलेली आहे आणि यू आर ओन्ली सर्व्हायव्हिंग फॉर दॅट ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी विथ युअर आयडल्स. तर तेच तुमच्यावरती जर तुमच्यावरती आरोप लागलं तर मी तर हे घेणार नाही आणि फॅमिली पण नाही घेणार. तर चूक नाही केली तर लढणार आणि जोरात लढणार, अजून लढणार आम्ही. त्या अनुषंगाने क्रांती सर्व फॅमिलीनी लढलं आणि अजून म्हणजे देवाची कृपेने पुढे लढत जाणार. आर्यन खान सारखे जे मुलं होते, त्यांनी ज्यावेळेस समजा म्हणजे जे सिद्ध झालं करून न्यायालयात त्या पद्धतीने केस पण सुरू आहे. मात्र अशा मुलांच्या संदर्भामध्ये काही मिशन तुम्ही हाती घेतलं आहे का? किंवा समजा जर विचार केला आपण असेल, तर त्यावेळेस तुमच्यावर आरोप झाला होता, की आर्यन खानला तुम्ही त्रास दिला होता खूप आणि मग नेमकं शाहरुख खानचं तुमचं त्यानंतर किंवा आता काही बोलणं झालेलं आहे किंवा WhatsApp चॅट वगैरे काही झालेलं आहे का? हे बघा मी ते केस संदर्भात सर्व कोर्टामध्ये दिलेले आणि त्यानंतर आय हॅव नो इंटरेस्ट टू टॉक टू एनीबडी आणि कॉन्टॅक्ट संदर्भात. मी नायदर पिक्चर बघतो, नाही मला कुठला तरी म्हणजे मी नायदर आय डू एनी पार्टी, नायदर मला कोणाशी बोलायचं आहे, काय इंटरेस्ट आहे. आणि दुसरं म्हटल्यावर जे तुमचा प्रश्न आहे ते केसबद्दल जे काही आहे ते मी कोर्टात सांगितलेलं आहे आणि कोर्ट आता केस चालू आहे. निकाल पण लागणार आणि हे पण खात्री आहे जिंकणार कारण काय खोटं नाही केलंय, सर्व खरं केलेलं. सर, मग तुमचं जीवनाचं आता महत्त्वाचं म्हणजे लक्ष्य काय असणार आहे? खरं तर म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही आता सगळ्या गोष्टी तुम्हाला संविधान तुम्ही मानले म्हणजे संविधान आहे तुमच्यासाठी सर्व सगळ्यांसाठी भारतात जो जन्माला त्याला संविधान नाही पाळावंच लागणार आहे, संविधान मानावंच लागणार आहे. तुमचं आता जीवनात लक्ष्य काय? कारण माझं फक्त आता सर्वात मोठं लक्ष आहे, की भारताला नशामुक्त बघायचं आहे. मला माहिती आहे एक छोटासा माणूस आहे मी. म्हणजे स्वतः किती करणार? आय नो माय लिमिटेशन्स अल्सो. पण मला फक्त आणि फक्त पूर्ण भारताला नशामुक्त बघायचं आहे. जे आपले माननीय प्रधानमंत्रीजी, आपले माननीय गृहमंत्रीजी यांनी जी स्वप्न बघितलेलं आहे नशामुक्त भारत. तर त्याच रीतीने मी जेवढा सॅटर्डे, संडे वगैरे असतो सुट्टी आम्हाला किंवा गॅझेटेड हॉलिडेज वगैरे असतात आम्हाला. सो ड्युरिंग दॅट पॉइंट ऑफ टाईम माझं फक्त 2 लक्ष्य आहे, की जे मागासवर्गीय मुलं असतात आर्थिकरीत्याने किंवा सामाजिकरीत्याने, त्यांना जाऊन फक्त यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीची कोचिंग करतो. मी सध्या म्हणजे लास्ट वीकच सोलापूरला पण एक ग्रामीण भागेत झालं होतं माझं. ते करतो आणि दुसरं म्हटल्यावर फक्त नशामुक्त शिबिर घेतो आणि त्यामध्ये मुलांशी, पालकांशी संवाद गाठतो आणि त्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत, ते फक्त त्यांना दाखवतो मी आणि समजवतो मी. माझं असं आहे, की आत्ता नाही हे तुम्ही इश्यू हँडल केलं 10 वर्षात खूप त्रास होणार आपल्या राष्ट्राला. कारण का 30% आपल्या राष्ट्रामध्ये फक्त युवक आहेत आणि मला आपल्या राष्ट्राला मजबूत बघायचं आहे. चर्चा आणि गंजेडी अजिबात नाही बघायचं आहे. सर, तुमचं फिट अँड फाईन जे शरीर यष्टी त्याचं रहस्य नेमकं काय आहे?
सकाळी फक्त म्हणजे 5:30 वाजता नेहमी दररोजी उठतो. सॅटर्डे असो किंवा संडे असो आणि त्यानंतर धावतो मी. जर चेन्नईला असतो तेव्हा बीचवर म्हणजे हे रनिंग करतो आणि त्यानंतर किंवा मुंबईला असतो ट्रेडमिल वगैरे जिममध्ये जाऊन ट्रेडमिलवर धावतो मी. काही असो म्हणजे पाऊस असू द्या, उन्हाळा असू द्या, काय असू द्या, आय आय फॉलो द सेम रुटीन आणि त्यानंतर दिवसात एकदा जेवतो मी. दुपारी जेवतो फक्त. सकाळी घेत नाही काही, रात्री वगैरे अजिबात खात नाही मी. कारण काय आयुर्वेदामध्ये पण जर तुम्ही शास्त्रामध्ये पण बघितलं, सूर्यास्तानंतर नोबडी इट्स. दॅट इज नॉट रिकमेंडेड ऑल्सो. आणि दिवसात एकदा जेवतो आणि राईस आणि रोटी अव्हॉइड करतो. जास्त म्हणजे नॉन-व्हेज वगैरे पण आवडत नाही मला. फक्त व्हेजिटेरियन डाएट घेतो. त्यामध्ये डाळ असेल किंवा आपली सब्जी असेल, जे काय असेल घरी किंवा ऑफिसमध्ये जे काय असेल ते खातो. मायनस राईस, रोटी आणि कार्ब्स. तर युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि जे सध्या जॉइन झाले या पदावरती मोठ्या पोस्टिंगवर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मला फक्त म्हणजे जे प्रिपरेशन वगैरे करतात त्यांना हे सांगायचं आहे, की चांगलं म्हणजे राष्ट्रासाठी कमीत कमी 10 ते 15 वर्ष द्या तुम्ही. कारण की आपण नेहमी सतत कुठेही क्रिटिसाइज करतो Twitterवर, Instagramवर सरकार, बी पोलीस सर्वांना आपण टीका करतो, क्रिटिसाइज करतो, की तुम्ही भ्रष्ट आहात, तुम्ही हे काम करत नाही, अमुक करत नाही. मग त्यांना मी हे विचारतो, की तुम्ही काय केलंय राष्ट्रासाठी आधी हे सांगा मला. व्हॉट हॅव यू डन फॉर द नेशन फर्स्ट? आन्सर दॅट. तर कमीत कमी 10 ते 15 वर्ष राष्ट्रासाठी द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी टाईम द्या. म्हणजे एक हायरार्की मी तर म्हणजे असं हायरार्की केलेलं आहे, की नंबर 1 राष्ट्र आहे तुमच्यासाठी, त्यानंतर तुमच्या समाज आहे तुमच्यासाठी, त्यानंतर तुमची फॅमिली आणि लास्टली यू कम. म्हणजे तुम्ही 4th नंबरवर आहात. तर हे त्यांना सांगायचं आहे, की तुम्ही आधी राष्ट्रासाठी काहीतरी राष्ट्रासाठी रक्त द्या तुम्ही. त्यानंतर तुम्हाला जे काय तुम्हाला हक्क असेल, तुम्हाला क्रिटिसाइज करण्याचं हे असेल का यू हॅव द दायित्व टू क्रिटिसाइज पीपल. सो यू स्टडी हार्ड, राष्ट्रासाठी टाइम द्या, राष्ट्रासाठी वर्ष द्या तुम्ही. ते एक आहे. आणि दुसरं म्हटल्यावर जे ऑलरेडी कार्यरत आहे, त्यांच्यासाठी हे सांगायचं आहे मला, की जर तुम्हाला आराम करायचा आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तर चांगली सर्व्हिस आहे. बट इफ यू वॉन्ट टू सर्व फॉर द नेशन रिअली इन अ व्हेरी ऑनेस्ट अँड ट्रान्सपरंट मॅनर, देन यू शुड बी मेंटली अँड फिजिकली व्हेरी टफ. कारण काय हे तुमचं भाग्य आहे की तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहात आता, क्लिअर केलेलं आहे. सो यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी टू सर्व युअर मदरलँड विथ ऑल ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. अँड यू कॅनॉट बी म्हणजे चिकन हंटेड. टफ असायला पाहिजे तुम्हाला. कारण काय जर तुम्ही राष्ट्राची म्हणजे सेवा करणार, संविधानाचं पालन करणार, तुमच्यावरती खूप आरोप लागणार. भ्रष्टाचारचे आरोप लागणार. म्हणजे अँड यू शुड नॉट बी स्केर्ड. तुमची फॅमिलीवर अटॅक करणार. तुम्हाला फिजिकल शारीरिक रीतीने तुम्हाला त्रास देता येईल आणि त्यानंतर फिजिकल अटॅक्स होईल तुमच्यावरती. मानसिक त्रास तुमच्यावरती करणार. सो पीपल विल ट्राय टू ट्रान्सफर यू. सो यू नीड टू बी व्हेरी मेंटली स्ट्रॉंग. जर तुम्ही स्ट्रॉंग नाहीत, देन यू गो इन सम प्रायव्हेट जॉब अँड डू सम बिझनेस. तर तुम्ही स्वतःचा काहीतरी करा. तर अनेक चित्रपट तयार होतात ज्यामध्ये आपण जर बघितलं तर महापुरुषांच्या जीवनावरती चित्रपट येत आहे. जे सैनिक होते, जे लढले त्यांच्या संदर्भात चित्रपट येतात. काही डॅशिंग अधिकाऱ्यांचे पण चित्रपट येतात. तर तुमच्या जीवनावर आधारित देखील एक चित्रपट येतोय असं येण्याच्या शक्यता अशा चर्चा आहेत. खरं तथ्य आहे त्यामध्ये काही? 2-3 मीडिया हाऊसेस अप्रोच केलं होतं, बट मला म्हणजे खरं म्हटल्यावर आय एम नॉट दॅट इंटरेस्टेड इन दॅट. कारण काय एक मी छोटासा अधिकारी आहे, जसं सॅलरीड एम्प्लॉईड. आय डोंट थिंक सो माझ्यावरती काहीतरी मूव्ही वगैरे बनेल आणि आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड. होते ते लोकांनी अप्रोच केलं, बट आय एम नॉट शुअर व्हॉट हॅपन्ड अबाउट इट. आणि मी काय म्हणजे त्यांना अप्रोच वगैरे करत पण नाही आणि आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट. सर मग त्या चित्रपटामध्ये तुमची भूमिका साकारणारा चित्रपट क्षेत्रातला कोणता कलाकार असायला हवा? दुसरा प्रश्न असा आहे, तुमचा आवडता कलाकार कोणता आहे? हां, जर तुम्ही असं विचारलं की आवडता कलाकार कुठला आहे, तर मी जास्त बॉलिवूड वगैरे पिक्चर बघत नाही. बट सम पोलिसांची मूव्ही पिक्चर किंवा ऐतिहासिक जे काही पिक्चर वगैरे असतात, सिनेमा वगैरे असतात, ते जरूर बघितलेले आहे मी. आत्ता तानाजी मालुसरेची भूमिका अजय देवगणनी मांडवली होती. सो दॅट आय लाइक. गुड जॉब ही हॅड डन अजय देवगण. आणि दुसरं म्हटल्यावर फिटनेसच्या रीत्याने जर तुम्ही बघितलं कुठलाही निर्व्यसन जे ॲक्टर ज्याला मी म्हणणार अक्षय कुमार. सो दीज आर गुड ॲक्टर्स whom I really appreciate and like in Bollywood. अक्षय कुमार तुम्हाला पाहायला आवडेल तुमच्या भूमिकेमध्ये चित्रपटामध्ये? I mean, I don't want to say anything. परत तुम्हाला सांगतो की आय एम नॉट दॅट ग्रेट सो दॅट एनी पिक्चर वगैरे काहीतरी आय एम नॉट दॅट व्हेरी मच सीरियस अबाउट इट. तर एक नार्कोटिक विभागाच्या संदर्भात एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने काही ड्रग्ज पकडले जातात, काही ड्रग पेडलर
हे कमी ड्रग असल्याचा फायदा घेऊन त्याच्यात ते केसमध्ये ते लूज पडतात. अशा पद्धतीने काही ध्येय धोरणं किंवा काही सुधारण्याची गरज आहे का या? व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. चांगला प्रश्न आहे तुमचा आहे. म्हणजे हे जास्त लोकांना माहीत नाही. जनरली हे जे NDPSची ॲक्ट आहे ना, त्यामध्ये स्मॉल क्वांटिटी, इंटरमिडिएट क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी यामध्ये विभाजन वगैरे केलेलं आहे. जे शिक्षण वगैरे शिक्षा होती म्हणजे कोर्ट जे कन्व्हिक्शन झाल्यानंतर जे शिक्षा वगैरे देतो आरोपी लोकांना, इट्स ऑल डिपेंड्स ऑन दी क्वांटिटी विच इज बीन सीज. जर कोणाकडे स्मॉल क्वांटिटी आली आहे तर त्याला 1 वर्षाची सजा आणि त्याला बेल इज व्हेरी इझी फॉर देम. जर कोणाकडे इंटरमिडिएट मीडियम क्वांटिटी सापडलं तर 10 वर्षाची शिक्षा आहे, फाईन आहे 10,000चा आणि त्यानंतर त्याला पण म्हणजे बेल इज लिटिल बिट इझी. पण मात्र कोणाला कमर्शियल क्वांटिटी सापडलं कोणाकडे म्हणजे जे तुम्हाला माहित असेल गांजामध्ये 20 kg आहे, मेफॅडॉनमध्ये 50 ग्राम आहे, कोकेनमध्ये 100 ग्राम्स आहे. जर कोणाकडे कमर्शियल क्वांटिटी सापडलं तर 20 वर्ष आणि त्यानंतर 2 लाख फाईन आणि बेल इज व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट. पण ज्यांच्याकडे इंटरमिडिएट क्वांटिटी, स्मॉल क्वांटिटी आहे त्यामध्ये त्यांना ताबडतोब बेल आणि त्यानंतर लोकांना असं वाटतं की ते काय पोलीस वगैरे आणि एजन्सीज काही करत नाही. बट दिस इज नॉट दिस इज द लॉ व्हॉट इट सेड अँड वी आर जस्ट इम्प्लिमेंटिंग द लॉ. पण त्यामध्ये काहीतरी संशोधन वगैरे चालू आहे. देर माइट बी व्हॉट आय हॅव रेड ओनली, देर आर लॉट ऑफ अमेंडमेंट विच आर सपोज टू बी डन. आणि दुसरं म्हटल्यावर एक पीट NDPS पण आहे, एक मेकॅनिझम आहे पीट NDPS 1988, जे वारंवार जे क्राईम करतात ड्रग रिलेटेड. सो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कॅन बी डन ऑन पीपल आणि त्यांना म्हणजे जे काय प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अटॅक करतात जस्ट लाईक MPDA, सो दे कॅन बी टेकन फॉर टास्किंग आणि त्यांना 1 वर्षाची सजा वगैरे ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर दे कॅन बी पुट बिहाइंड बार्स. सो दॅट कॅन बी डन. सर, मी तुमचं अभिनंदन करतो. मुलाखती दरम्यान आपण बोलतच होता, की आपली बदली जी झाली होती, ती आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये झालेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये तुम्ही येणार म्हणजे आता जे ड्रग पेडलर्स आहेत, जे नशा करणारे आहेत, त्यांनी आता सावध झालं पाहिजे आणि तुम्ही पोस्टिंग होण्याच्या पहिले त्यांनी या धंद्यापासून लांब होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर काय आवाहन करणार तुम्ही अशांना? आव्हान वगैरे आता आय एम जस्ट वेटिंग फॉर दी ऑर्डर्स. आता म्हणजे सरकार कुठल्या म्हणजे डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पोस्ट करतील, सो आय एम वेटिंग फॉर दॅट. पण कुठे जाऊ आपल्याला फक्त काय सॅलरी भेटते आणि त्यानंतर राष्ट्राची सेवा करायची आहे आपल्याला. सो व्हेरेवर दे पोस्ट मी, व्हेरेवर आय गिव्ह, सो आय विल इम्प्लिमेंट द लॉ आणि एक्झिक्युशन वगैरे लॉच करणार विदाऊट एनी कॉम्प्रोमाइज अँड आय डू 100%. सर, एक शेवटचा प्रश्न मला विचारायला, तो खूप महत्वाचा आणि तो विचारणं खूप गरजेचं आहे. सत्यमेव जयते हे वाक्य तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या संभाषणाच्या शेवटी वापरतात. काय कारण नेमकं त्याचं? तेच तुम्हाला सांगितलं मी की सत्याची जीत नेहमी होतो आणि त्यानंतर मी स्वतः बघितलेले आहे ते. आणि परत तेच म्हणतो, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है. सत्यमेव जयते. धन्यवाद सर. सत्याचे हाल होतात, मात्र हार होत नाही. अशाच प्रकारचा संदेश अनेक ठिकाणं, अनेक आपण जर बघितलं महापुरुष पण देतात आणि त्याचीच प्रचितीचा जर विचार केला त्याच पद्धतीने आगेकूच करणारे हे होते डॅशिंग समीर वानखेडे यांनी आपल्यासोबत मनसोक्त गप्पा मारलेल्या आहे आणि कशा प्रकारे भारताला नशामुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी त्यांनी जो विडा उचलला आहे तो खरोखर प्रशंसनीय आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.